सँडविच करायचे त्यासाठी चटणी बनवूया। पुदिना घेतलाय, मिरच्या घेतल्यात 5-6, कोथिंबीर टाकायची, अद्रक लसूण पण टाकलंय। आता लिंबू पिळूया। त्याच्यात माझ्याकडे चाट मसाला नाही, मी जलजीरा टाकते, थोडासा टाकायचा, थोडंसं मीठ टाकायचं आणि वाटून घ्यायचं। एकदम बारीक पेस्ट करायची। ब्रेडचे 2 स्लाइस पण टाकायचे म्हणजे दाटसर होते। चटणी वाटून घेतली एकदम, हे बघा एकदम बारीक वाटून घे। त्यासाठी सँडविचसाठी भाज्या, एक कांदा घेतलाय, शिमला मिरची, बीट खिसून घेतलंय, गाजर खिसून घेतलंय। भाज्या घेतल्यात मिक्स करून। आता त्यात चीज टाकूया खिसून, चीज पण घेतलं याच्यात टाकून। आता त्यात वाटून घेतलेली चटणी टाकूया। मी चटणी पण याच्यातच मिक्स करणार आहे। टाकून घेते चटणी पण याच्यात। चटणी पण टाकून घेतली आहे सँडविचची केलेली। सगळं मिक्स करूया। यात पण थोडंसं जलजीरा टाकायचं आहे। हे बघा जलजीरा टाकते, चाट मसाला नाही आहे माझ्याकडं, जलजीरा टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकलं याच्यात, तर त्याला चांगलं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊया याला। सँडविचचं स्टफिंग बनवून झालं आहे। हे बघा बीट टाकल्यामुळे लाल कलर आला आहे। आता हे बघा ब्रेड घेतला आहे, आता त्याला बटर लावूया। खूप कडक बटर आहे, फ्रीजमधून मी आत्ताच काढला आहे। थोडासा लावून घेऊया। हे बघा मेल्ट नाही झाला अजून तो। बघा बटर लावून घेतलं आहे, मेल्ट नाही झालं म्हणून स्प्रेड होत नाही आहे। त्यात भाजी सँडविचची स्टफिंग भरून घेऊया। पॅन गरम करायला ठेवला आहे, आता त्यात थोडंसं बटर टाकूया। हे सँडविच ठेवायचं, चांगला फ्राय करून घ्यायचं। अजून एक करून दाखवते। हे बघा बटर मेल्टच नाही झालं। बघा मस्त झालं एकदम फ्राय। थोडंसं वरतून पण बटर लावूया, थोडंसं लावायचं। हे बटर मेल्टच नाही होत आहे लवकर। मस्तपैकी याला फ्राय करून घेऊया। हे बघा याला बटर लावून घेतलं आहे, मस्त झालं आहे सँडविच। हे बघा अजून एक करूया। हा काढून घेऊया। हे बघा मस्त झालं एकदम क्रिस्पी। या खायला नाश्ता कराय। दुसरं पण करूया, त्यासाठी भाज्या बीट टाकल्यामुळे ते लाल कलर आलाय।
त्याला पण ठेवूया पॅनवर. थोडासा बटर टाकूया. हे बघा, त्याला पण चांगलं भाजून घेऊया. बघा, आपण मस्त शेकून घेतलाय. या नाश्ता करा, संडे स्पेशल नाश्ता करा. या सँडविच केलं आहे बघा, मस्त सँडविच आणि केचप, काळा चहा. या नाश्ता करा.